नक्की काय विषय आहे जागेचा? जागेचे असं आहे, वडिलोपार्जितांनी दिला आहे. काय प्रीमियम त्यांना परिस्थिती मारून साधी पण लागली. चार लोकांची बरं, सामनेवाल्यांचं काय म्हणणं आहे? सामनेवाल्यांचं काय म्हणणं आहे? अच्छा, आपण कुठे काय तक्रार केली तहसीलदारमध्ये, प्रांतामध्ये, कलेक्टरमध्ये काय? अच्छा अच्छा. कुठल्या आम्हाला उत्तर काही दिले नाही. बरं, सामनेवाले कुठले? सामनेवाले म्हणजे आपल्या पाडकीतले स्थानिक आहेत का? इतर बाहेरचे ठीक ठीक, ओके. आपण जर विनोद यांची बाजू ऐकून घेतली. मग आपल्यासमोर जयंती लाल आहेत आणि ते सुद्धा इथं उपलब्ध आहेत आणि काही पोलीस अधिकारी पण आहेत. साहेब, काय सांगाल तुम्ही, काय विषय आहे जागेचा? जागा ही राम जन्मभूमी ट्रस्टीची आहे ना, आपण ट्रस्टीकडून घेतले का कुठल्या दलालाच्या मार्फत घेतलेली आहे? नहीं, तो मैं डायरेक्ट इसका कब्जा था गजानन लालसी और द्वारकानाथ लालसी से मैंने 2014 में मैंने ये जगह लिया। म्हणजे रजिस्टर मारले का तुम्ही? रजिस्टर मारा। मग राम जन्मभूमीची जागा तुम्ही रजिस्टर म्हणजे कशी काय करून घेतली? गाँव वाले से लिया। गाँव वाले ने रजिस्टर किया। गावाला म्हणजे पडग्यातल्या गावाला आहेत काय? पडग्याच्या मध्ये आता या प्रकारे चालू आहे की राम जन्मभूमीची जागा ही परस्पर ट्रस्टीनी रजिस्टर करून दिलेली असा त्यांचा समोरवाल्यांचा म्हणणं आहे. आणि देवस्थानाची जागा ही विकता कशी काय येते अशी विक्री करणाऱ्यांना आणि मध्यस्थी दलालांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातल्या ग्रामस्थांची चालू आहे. बिंदास बोल न्यूज, रणजित राम साळुंके. आमच्या गुरुद्वाराला ते जागा आहे. हे आहे जुना राम टाकला राम या नावाने. पण कसं आता काय कसं नाही झालं. किती वर्ष आम्ही कसं वडील करतो. आज आम्ही कसं आज आणखी हे कला जी आहे ती जागा सुद्धा गावकऱ्यांची काय मागणी? गावकऱ्यांची राम जन्मभूमीची जागा कशी विकता येते? गावकऱ्यांचा याला विरोध आहे का? आमच्या बांधाना ग्रामपंचायतमध्ये टोटली 500 एकर राम मंदिराची जागा आहे. पण जो शेतकरी करतो ती जागा त्याचीच असली जाते. पण हे काही दलाल आणि काही जे असे मातखोर पार्टीवाले असतात ना, हे काहीतरी 2 पैशाचे आमिष दाखवून इकडे काहीतरी 4 गुंड आणून याचा विचार करून शेतकऱ्याला दाबून ती जागेचा कब्जा करून काहीतरी नवीन मार्केटिंग करून त्याचा ते जागेचा दुर्लभ फायदा घेतात ते. तर अशा प्रकारे ग्रामस्थांमध्ये वाद आणि संतोष आहे. आणि त्यांची मागणी आहे का की ही जागा विकत घेणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि जागा विकणाऱ्या दलालांवर कारवाई झाली पाहिजे. राम जन्मभूमीची ट्रस्टीची जागा ही विकली कशी काय? आणि देवाच्याच जागा आज महाराष्ट्रामध्ये विकल्या जातात. तर कुठेतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लक्ष टाकलं पाहिजे की राम जन्मभूमीची जागा ही विकली जाते कशी? की देवाच्या नावाने योग खेळ खंडोबा चालला आहे कसा काय? आणि तहसीलदार प्रांत इथं रजिस्टर होतो कसं काय अशी मागणी समस्त पडग्याचे नागरिक करत आहेत.